श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 39। गाणगापूरला अनेक स्त्री पुरुष भाविक आले गेले व स्वामींच्या कृपाप्रसादाने त्यांचे मनोरथ पूर्ण झाले। असाच एक अपूर्व प्रकार उतार वयातील सत्वशील स्त्रीच्या आयुष्यात घडला होता। स्वामी श्री नरसिंह सरस्वती गाणगापूर येथे राहत होते। त्यावेळी तेथे सोमनाथ या नावाचा एक सुखवस्तू ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव गंगा होतं। ती पतिव्रता, पतिसेवेशिवाय अन्य गोष्टीत लक्षच घालीत नसे। पती हाच तिचा जीवाचा परमेश्वर। पण पुढे स्वामींचा लौकिक कळल्यावर ती नित्यनेमाने स्वामींच्या दर्शनासाठी त्यांच्या मठात जाऊ लागली। जाताना ती दररोज साजूक तूप घालून निरंजन नेई, स्वामींची भेट घेई, नमस्कार करी, त्यांच्यासमोर निरंजन लावून काही काळ ती प्रार्थना करी। हा नित्यक्रम बरेच दिवस चालू होता। स्वामींना तिच्या भावभक्तीचं कौतुक वाटे, पण ते तिच्याशी काहीच बोलत नसत। तिच्या तोंडाकडे एकटक पाहत व स्वस्थ राहत। पण एक दिवस प्रसन्न दृष्टीने तिच्याकडे पाहून त्यांनी तिला विचारलं, तू इथे येऊन रोज निरांजन लावतेस ते काय हेतूने? तुझ्या मनातील विचार मला सांग, तो मी पूर्ण करीन। स्वामी महाराज, माझ्या आयुष्यातील 60 वर्ष संपली। आता वय झालं, पण आमच्या घरात वंशाचा दिवा उजळला नाही, म्हणून मी इथे रोज दिवा लावते। इच्छा एकच आहे की पुढच्या जन्मी तरी मला मूलबाळ व्हावं। मी निपुत्रिक, लोक माझी निंदा करतात, मला ऐकावं लागतं, पण मी अभागी, काय करणार? स्वामी म्हणाले, काही चिंता करू नको, तू याच जन्मात तुला मूल झालेलं पाहशील। मी सांगतो त्याप्रमाणे आराधना कर, तुझी इच्छा पूर्ण झालेली पाहशील। यापुढे तू भीमा अमरजा संगमावर जाऊन स्नान कर। तिथे आलेल्या अश्वत्थाला प्रदक्षिणा घाल। त्या ठिकाणी माझं अनुष्ठान चालू असतं। प्रदक्षिणा घातल्यावर मला भेट, त्या अश्वत्थाच्या कृपेचं फळ तुला निश्चित मिळेल। अश्वत्थ वृक्षाचा महिमाही स्वामींनी तिला सविस्तर सांगितला होता। तिचा त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसला। ती सेवा करू लागली। 3च दिवसांनी तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला व त्याने तुझे काम लवकरच झालेलं दिसेल असा विश्वास तिला दिला। 7 दिवस तू रोज स्वामींना प्रदक्षिणा घाल, ते तुला प्रसाद देतील, तो खा, तुझी इच्छा पुरी होईल। गंगाबाईने तो उपक्रम 7 दिवस सुरू ठेवला। स्वामींनी प्रसन्न होऊन त्या बाईला 2 फळे दिली व ती खाण्यास सांगितली। घरी गेल्यावर तिने ती फळे खाल्ली। आपल्या पतीला सारा प्रकार सांगितला। त्यालाही समाधान वाटलं। दिवसामागून दिवस संपत होते। गंगाबाई गरोदर राहिल्या। तिला एक सुंदर मुलगी झाली। मुलीचं बारसं झाल्यावर तिला घेऊन गंगाबाई मठात गेली। तिने त्या मुलीला स्वामींसमोर ठेवून स्वामींना नमस्कार केला। स्वामींनी मुलीकडे सुहास्य दृष्टीने पाहून पुढे ती आपल्या गुणांनी सर्वांचं समाधान करील असं सांगितलं। नंतर ते म्हणाले, आता थोड्याच दिवसांनी तुला मुलगाही होईल। तो शतायुषी हवा असेल तर मंदबुद्धीचा असेल, पण विद्वान हवा असेल तर मात्र तो 30 वर्षाचाच असेल। कसा हवा? गंगाबाई हात जोडून म्हणाली, विद्वान, पण त्याचा संसार उत्तम चालावा, त्याला सुलक्षणी मुलं व्हावीत, त्यांना खूप विद्या यावी, त्यांना मानसन्मान मिळावेत। तथास्तु,
स्वामींनी आशीर्वाद दिला. गंगाबाई घरी गेली. पतीला सारी हकीकत सांगितली. त्याला परमानंद झाला. मुलगी मोठी होत होती. बालक्रीडांनी घर सुखावीत होती. पुढे 2 वर्षांनी त्यांच्या घरात मुलाचा जन्म झाला. दुधात साखर पडली. घरातील आनंद द्विगुणित झाला. जय जय रघुवीर समर्थ.